रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार, नारायण राणेंचा दावा। तर जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंत यांचं वक्तव्य। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा। महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। दोन 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151+ ची घोषणा केल्याचा आशिष शेलार यांचा मोठा दावा। नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे केसी वेणुगोपाल यांची घेणार भेट। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतात। जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, खुन्नस म्हणून SIT लावल्याचाही आरोप। राज्य सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश OBC आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी। OBCंना मिळणारे फायदे मराठ्यांनाही द्या, मनोज जरांगेंची नवी मागणी। मनोज जरांगेंना विरोध करणारे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचा जीवे मारण्याच्या धमकीचा दावा। पोलीस संरक्षणाची मागणी। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटी रुपयांचा कर थकवला, पण 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका। नाशिक महापालिकेची सिटीलिंक बस सेवा ठप्प। वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यानं बस सेवा बंद। ऐन परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांचे हाल। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई बाबा होणार। दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।